नमस्कार. कथेचे नाव ती मावशी. ती मावशी कधी कधी आपली श्रद्धा ढासळते, माणसावरचा विश्वास हालतो, माणूसपणा शिल्लक आहे का असा प्रश्न पडतो आणि वाटतं देव असेल तर कुठे आहे. पण मग अचानक आयुष्यात एखादा अनुभव येतो आणि समजतं देव ना कुठं बाहेर आहे ना आत आहे, माणसात, त्या माणुसकीच्या स्पर्शात आहे. धक्काधक्कीच्या आयुष्यात इथे प्रत्येक दिवस वेगळा असतो. कधी गोड, कधी कडवट अनुभव, चांगलेही येतात आणि काही जखमा देणारही. पण माणूस खऱ्या अर्थाने ओळखला जातो जेव्हा त्याच्या आयुष्यात संकट येतात. अशा वेळी त्याला फक्त एक हवे असते, कोणीतरी हात द्यावा, कोणीतरी न बोलता समजून घ्यावं. आणि तेव्हाच आपण नकळत म्हणतो, कुठं भेटतो देव? मंदिरात, मशिदीत की ग्रंथात? या प्रश्नाची उत्तरं शोधत असताना एक अनोळखी व्यक्तीच्या माणुसकीने माझं संपूर्ण विचारविश्व बदलून टाकलं. तो माणूस देव नव्हता, पण त्याच्या कृतीत देव होताच. असाच एक अनुभव माझ्या आयुष्यात घडला, ज्यानं मला या गोष्टीवर ठाम विश्वास ठेवायला भाग पाडलं. मध्यमवर्गीय कुटुंबातला जन्म माझा. संकेत, 2 खांद्यावर सगळ्यांच्या जबाबदाऱ्या आणि तरी चेहऱ्यावरचं कायमचं हसू. रोजच ठरलेलं रुटीन, सकाळी उठणं, ऑफिस, ट्रॅफिक आणि संध्याकाळी घर. ना फार तक्रारी, ना फार अपेक्षा, पण आता कुठेतरी थोडासा थकवा मात्र सतत सोबत असलेला. आज ऑफिसमधून घरी आलो तर सगळं ठीक व्यवस्थित होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला तयार होऊन जायला निघालो तर त्या दिवशी सकाळी वाऱ्यात एक थोडासा थरथरता गारवा होता, पण मनात मात्र विचित्र उकड. अचानक पप्पांनी छातीत दुखताय म्हटल्यावर सगळं जग ढवळून निघालं. एरवी खंबीर वाटणारा या माणसाच्या चेहऱ्यावर मी पहिल्यांदा थकवा आणि वेदना पाहत होतो. धडपडत आम्ही हॉस्पिटलकडे निघालो. गाडी बाहेर काढली. पप्पांना कसं बसं धरून गाडीमध्ये बसवलं. सोबत बायको होतीच आणि आईलाही घरी ठेवलं. त्यांना क्लिनिकला घेऊन गेलो. तपासण झालं, पण डॉक्टरांच्या चेहऱ्यावरची चिंता काही वेगळीच होती. त्यांनी अचानकच मोठ्या रुग्णालयात रेफर केलं आणि त्या क्षणी काळजाचा एक हलकासा धस्स झाला. मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला. इतकं गंभीर आहे का? काय होणार पुढे? एका हातात गाडीचं स्टेअरिंग, पण दुसऱ्या हाताने सतत मोबाईल चेक करत होतो. आजीचा एका मागो एक कॉल. कसं आहे रे याचं? डॉक्टर काय म्हणाले? पप्पांचा चेहरा पाहिला की वाटायचं मला खंबीर राहायलाच हवं, त्यांच्यासाठी, आजीसाठी आणि स्वतःसाठी. अशा प्रसंगी शरीर चालतं तेव्हा मेंदू नव्हे तर फक्त प्रेम आणि काळजी. हृदय एकाच वेळी चिंता करत असतं आणि धीर देत असतं. रस्त्यावर गर्दी होती, वाहतुकीचा आवाज, हॉर्न, गोंगाट, पण प्रत्येक चेहरा निर्लुप, कोणाला काही घेणं देणं नाही. माणसं होती पण माणुसकी नाही. मी थकलेल्या नजरेने लोकांकडे बघत होतो. कोणीही विचारलं नाही, साहेब काही मदतीची गरज आहे का? तेव्हा जाणवलं, आजच्या काळात माणुसकी म्हणजे क्रांती. लोक सोशल मीडियावर बी काइंड लिहितात, पण प्रत्यक्षात रस्त्यावर कोणी पडलेलं दिसलं की नजर वळवतात. पण आता प्रवेश म्हणजे साक्षात देवदर्शनासाठी चढणाऱ्या पायऱ्या वाटत होत्या. सांत्वन कोण देणार? येथे प्रत्येकाचं लक्ष फक्त रिपोर्टवर, चार्जवर आणि पुढच्या पेशंटवर. आम्ही तर अजून शॉकमध्ये होतो. पप्पांच्या चेहऱ्यावर ऑक्सिजनची नळी होती आणि आमच्या चेहऱ्यावर चिंता. पैसे किती लागतील या प्रश्नाचा अजूनच श्वास घोटणारा था. कोणत्या टेस्ट लागणार, कुठल्या स्पेशालिस्ट बोलवायचा, हे सगळं फारसं कळत नव्हतं. फक्त स्वाक्षरा करत होतो. एक कागद, 2 सही आणि 4 आकडे. बायकोने माझा हात घट्ट धरलेला होता. तिचे हात थरथरत होते, डोळे पाणावलेले, पण रडायलाही परवानगी नव्हती. तुमचं रक्त कोणतं? डोनर आहे का? अर्जंट काही लागले तर काय करायचं? हे प्रश्न विचारणारे सिस्टर्स शब्द घुसणाऱ्या सुईसारखे टोचत होते.
शेवटी एकाच विचाराने मनात घुमणारा आवाज, पप्पा बरे होतील ना? हे सगळं शब्दांपलीकडचं. पप्पांना ICU मध्ये नेण्यात आलं. आईला फोन केला. आई लगेच निघाली. आईला सोडायला शेजारच्या काकांचा मुलगा आला होता. आईचा चेहरा बघवत नव्हता. खूप काळजीमध्ये होती. आजपर्यंत पप्पांना त्यांनी कधी एकटं सोडलं नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर ती खूप काळजी वाटत होती. इकडे माझं मन अस्वस्थ होतं, इतकं की श्वास घेण्यास सुद्धा जड वाटत होतं. त्या हॉस्पिटलच्या गर्दीत मी एकटाच होतो. माणसं हजार होती, पण आधार देणारा एकही नव्हता. पप्पांना मी कधीच एवढा गंभीर पाहिलं नव्हतं. आजवर कितीतरी वेळा थोडा ताप, कधी खोकला, कधी थकवा, पण काही वेळात सावरायचं. पण आज त्यांचं बोलणं, डोळ्याखालचं काळवटलेपणा आणि डॉक्टरांचा चेहरा, या सगळ्यांनी मनाला खोल आतून हादरवलं होतं. काहीतरी मोठं बिनसले ही भावना जीव पोकळत होती. पण त्या गर्दीत अचानक एक अनोळखी चेहरा ओळखीचा वाटायला लागला आणि ती सरळ माझ्यापर्यंत आली. साधीशी साडी, शांत चेहरा, पण डोळ्यात एक न सांगता येणारं सामर्थ्य होती. जणू त्या नजरेत आश्वासनं होती. मी मदत करते एवढंच म्हणाली ती, आणि पुढच्या क्षणाला माझ्या शेजारी उभी राहिली. ती सुधा मावशी. माझं तिच्याशी काहीच नातं नव्हतं. ओळख तर दूरच, पण तरीही ती माझ्या दुःखाशी तोडली. वडिलांच्या आजाराचं जे ओझं मनावर आलं होतं ते जणू अर्ध तिने उचलून घेतलं. ती न बोलता समजत होती. पाण्याचा ग्लास पुढे करत होती. आजीला समजावून सांगत होती आणि माझ्या डोक्यावर हलकासा हात ठेवत होती. तो स्पर्श म्हणजे माणुसकी होता. ती सुधा मावशी पुढचे 3-4 तास माझ्या सावलीसारखी होती. फॉर्म भरायला मदत केली, औषधं आणायला गेली, डॉक्टरांशी संवाद साधला. माझी अवस्था अशी होती की मी काहीच करू शकत नव्हतो. ती म्हणाली, मीही अनुभवलेलं आहे हे सगळं. एकटी होते तेव्हा एक अनोळखी आजी मला आधार देऊन गेली होती. म्हणाली होती, माणसात एक देव असतो. त्या दिवसापासून मी ठरवलं, कोणाची तरी सावली होईल. हे ऐकून माझे डोळे भरून आले. तिचेही आले. एका क्षणात 2 अनोळखी जीवांची भावनिक नाळ जोडली गेली होती. थोडा धीर मिळाला. पप्पांचा चेहरा ICUच्या बाहेरच्या काचेच्या खिडकीतून पाहत होतो. माझ्या डोळ्यासमोर ते होते, शांत, हालचाल नसलेले. चेहऱ्यावर थकवा, तरी एक परिचयाची ओळख. वेगवेगळ्या उपकरणांनी त्यांना वेढलं होतं. ऑक्सिजन मास्क, मॉनिटर, सलाईन्स, ड्रीप आणि अधूनमधून येणारा BP आवाज. या खिडकी पलीकडून डॉक्टर मॉनिटरकडे बघत होते, पण माझ्याकडे कोणीच पाहत नव्हतं. माझ्या डोळ्यात असहाय्यतेची ओल, माझ्या मुठीत ताठरलेली चिंता. या सगळ्यांना कदाचित तिचं स्थानच नव्हतं. तिथे स्थानच नव्हतं. डॉक्टर काहीच बोलत नव्हते. एक वाक्यही नाही की सांभाळून घ्या, की आशा आहे, कुठलाच संवाद नव्हता. फक्त एक वाट पाहणं आणि ती गळ्यांची काटा प्रत्येक संकेताला काळजाचा ठोका चुकवणं. तिथे उभा राहून मी देवाकडे नाही तर माणसांकडे बघत होतो. कोणी एक तरी हाक मारेल का? काही सांगेन का? कोणीतरी मी आहे तुमच्यासोबत म्हणेल का? आई, मी, बायको सगळे ICUच्या बाहेर आणि सोबत होती मावशी. ICUच्या दारात उभा होतो, पण माझ्या मनात प्रश्नांची गर्दी होती. हे असं अचानक का झालं? आता पुढचं काय? हे सगळं एकट्याने झेपेल का? पण त्या सर्व प्रश्नांची मधोमध माझ्यासोबत उभी होती एक स्त्री. नाही कोणतं नातं, नाही जुनी ओळख, पण तिची शांत चेहऱ्यावरची ती करुणा, डोळ्यातील समजूतदार ओल आणि कृतीतील निस्वार्थपणा, सगळं काही इतकं देवासारखं वाटलं की पप्पांना ICU मध्ये शिफ्ट केलं जात असताना माझा हात घट्ट पकडून म्हणाले, साहस ठेव, बाबा बरे होतील, देव आहेच ना सोबत. ती होती माझ्यासाठी देवाच्या रूपात. कुठेही मंदिर नव्हतं, नाही घंटानाद, नाही पूजा, नाही गाभार. संध्याकाळचे 8 वाजले होते. डॉक्टरांनी सांगितलं, आता काळजी करायची गरज नाही. तेव्हा कुठे जीवात जीव आला. शांतपणे बाजूला बसलो आणि मग संध्याकाळी सगळे स्थिर झाल्यावर मी तिला विचारलं,
तुम्ही का करता हे सगळं? कोणतं नातं आहे आमच्याशी? ती शांत हसली आणि म्हणाली, माझ्या नवऱ्याचं असंच काही एका अपघातात निधन झालं. तेव्हा मी एकटी होते हॉस्पिटलमध्ये. 3 दिवस मी कोणाशिवाय धडपडत होते. पण एक अनोळखी वृद्ध बाई तिने 3ही दिवस माझ्यासोबत बसली. त्यांनी सांगितले होते, देव सगळीकडे नसतो, म्हणून त्यांनी माणूस निर्माण केला. त्याचे फळ परत देणे हेच आपले ध्येय झालं आहे. त्या दिवशी मला देव भेटला. हो, मला देव भेटला. ना मूर्तीमध्ये, ना आरतीमध्ये, ना मंदिरात. तो त्या सुधा नावाच्या बाईच्या रूपात भेटला. तिची नजर निरपेक्ष होती. तिची कृती निस्वार्थ होती. कोणताही मोबदला, अपेक्षा, ओळख नसताना केवळ माणुसकीच्या नात्याने तिने माझ्या वडिलांना वाचवण्याच्या धावपळीत साथ दिली. माणुसकी म्हणजे श्रद्धेचा सर्वोच्च टप्पा. त्या अनुभवामुळे माझ्या श्रद्धेचे रूपांतर भक्तीत झालं. पण ती केवळ देवासमोर नव्हती, ती माणसांपुढे होती. सध्या श्रद्धा मंदिरात, मशिदीत, विठोबा पंढरी, मक्का मदिना यातच सापडते. पण त्या दिवशी मला जाणवलं, देव शोधायचा असेल तर संकटात सापडलेल्या माणसाजवळ उभा राहा. त्यांच्या डोळ्यातून, त्यांच्या हाकेतून, त्यांच्या अश्रूतून देव तुमच्याशी बोलेल. त्या दिवसानंतर मी बदललो. जीवनाकडे पाहण्याची दृष्टीच बदलून गेली. आता देवासाठी मी मंदिरात नाही जात, मी देव शोधतो. रेल्वेत जागा देणाऱ्या तरुणांच्या हास्यात, दवाखान्यात अपत्याला पाणी देणाऱ्या अनोळखी हातात, रोजचा रस्ता झाडणाऱ्या सफाई कामगारांच्या समर्पणात. त्या एका मावशीमुळे आज माझ्या श्रद्धेचा देव आभाळात नाही तर माणसात भेटतो, माणुसकीच्या गारव्याच्या रूपानं. कधी वाटतं देव कुठे दूरवर नसतोच, मुळे तो आपल्या दररोजच्या जगण्यात लपलेला असतो. सकाळी वेळेवर येणाऱ्या दूधवाल्याच्या जबाबदारी, हातातल्या टोपलीतून ओझं उचलणाऱ्या भाजीवाल्याच्या घामात, तो असतो आजीच्या उशीतल्या गोष्टीत आणि आईच्या न बोलता समजणाऱ्या स्पर्शात. पण आपण मात्र त्याला शोधत राहतो देवळात, ग्रंथात किंवा मोबाईलच्या गॅलरीत जपलेल्या देवाच्या फोटो. शेवटी एकच सांगावंसं वाटतं, देव शोधायचा असेल तर ओळखीत नव्हे, अनोळखीत शोधा. तो तुमच्याशी बोलतोय, एखाद्या सुधा मावशीच्या रूपात. फक्त ऐकण्याची आणि पाहण्याची नजर हवी. एक दिवसाच्या अनुभवाने माझ्या मनात काहीतरी खोल हललं. आज पप्पा बरे आहेत, पुन्हा पूर्वीप्रमाणे हसतात, बोलतात. पण जेव्हा जेव्हा मी हॉस्पिटलच्या त्या वेळेचा विचार करतो, तेव्हा पप्पांच्या शेजारी उभा असलेला एक निस्वार्थ सावली आठवते. ती म्हणजे ती मावशी. ती आली, मदत केली आणि कुठे हरवून गेली. तिचं नाव नाही, मोबाईल नंबर नाही, ओळख नाही, पण एक नातं राहिलं, माणुसकीचं नातं. म्हणजेच मी आजही जेव्हा देव शोधतो, तो मंदिरात नाही तर अशा अनोळखी चेहऱ्यांमध्ये शोधतो. कारण आता मला ठाम माहिती आहे, देव प्रत्येक ठिकाणी नसतो, पण जेव्हा कोणी निस्वार्थपणे तुमच्यासोबत उभं राहतं, तेव्हा तो तेथेच असतो, त्या माणसाच्या रूपात. ती एका दिवसासाठीचा गारवा होती, पण त्या गारव्यात माणुसकीचं तप्त ऊब होती, जी आयुष्यभर उराशी राहील. आजही मला ती मावशी आठवते. कसलंही नातं नाही, ना पूर्वीची ओळख, पण संकटाच्या वेळी ती अनोळखी मावशी माझ्यासाठी धावून आली. साधा पोशाख, शांत चेहरा आणि डोळ्यात आपुलकीचे सामर्थ्य. मी मदत करते एवढंच म्हणत ती पप्पांसोबत हॉस्पिटलमध्ये माझ्या शेजारी उभी राहिली. औषध आणणं, जेवणाचा डब्बा आणणं, डॉक्टरशी बोलणं, सगळं ती न विचारता करत राहिली. आजही जेव्हा एखाद्या ठिकाणी कठीण वळण येतं, तेव्हा मी तिची आठवण काढतो. फक्त तिला नव्हे, तिच्या डोळ्यातल्या त्या निस्वार्थ जळाळीला, ज्यात मला देव दिसला होता. कोणी विचारलं तर म्हणायची, एकेकाला धरून माणसं उभं राहायला हवं. तिचं नाव विचारलं तेवढं लक्षात आहे, सुधा मावशी. ती माझ्यासाठी त्या दिवशीचा गारवा होती, निस्वार्थ माणुसकीचा स्पर्श होती. तिची स्वतःची एखादी वेदना असेल, पण ती बाजूला ठेवून ती दुसऱ्यांसाठी उभी राहिली. म्हणून आजही मी देव शोधतो, तेव्हा मंदिरात नव्हे, तिच्यासारख्या माणसात शोधतो. मावशी मात्र न बोलता निघून गेली. तिचा नंबर नव्हता, पत्ता नव्हता, केवळ रिसेप्शनवर एक चिठ्ठी ठेवून गेली होती.
कधी ना कधी कोणाला तरी आपल्यासारखा हात द्यावा लागतो. आज माझी वेळ होती. ती मावशी मात्र एका वळणावर मागे राहिली. तिचा नंबर नव्हता, तिचा पत्ता नव्हता, फक्त मनात खोलवर रुतून बसलेले एक शांत ओळख. एक दिवस एका समाजसेवा शिबिरीत ती परत भेटली. डोक्यावर पांढरा पदर, हातात औषधांची पाकिटं. तिच्या मागे 3-4 पोरी म्हणाल्या, हे सुद्धा मावशी, हे आमच्यासाठी आईसारखे आहे. आणि त्या क्षणी मला कळलं, ज्याला आपण एक दिवसाचा गारवा म्हणतो, काही जणांसाठी तोच आयुष्यभराचे उबदार छत असतो. ती फक्त एक मदतीचा हात नव्हती, ती एक संवेदनशील परंपरा होती, माणुसकीची, ज्यातच देव होता. आता एकच इच्छा आहे, कधी मी सुद्धा कोणासाठी असाच गारवा ठरू शकेन का? कोणाला आधार देता आला, कोणाला थोडंसं हलकं करता आलं, तर तीच असेल माणुसकी. रस्त्यावर थांबून कोणाचं सामान उचलणं, रेल्वेच्या डब्यात कोणाला बसायला जागा देणं, हॉटेलमध्ये उरलेलं अन्न भुकेल्यांना देणं, दवाखान्यात घाबरलेल्याला धीर देणं, एखाद्या आजीच्या हातात आधाराचा हात देणं. कोणाचं मन गहिवरलं असेल तेव्हा त्याच्या शेजारी शांत बसणं. या सगळ्या कृती मोठ्या नसतात, पण त्या माणूस म्हणून मोठ्या करून जातात. गारवा म्हणजे दरवेळी काहीतरी भव्य करून दाखवणं नाही, तर एखाद्याच्या डोळ्यात पाणी न येऊ देणं गारवा ठरतो. कारण देव शोधायचा असेल तो कुठेतरी दिव्यात नाही, तो असतो एखाद्याच्या हातातल्या उभेत आणि आपल्या मनातल्या संवेदनामध्ये. यात देव नाही सापडत, तर गारवा मात्र नक्की सापडतो. माणुसकीचा, आपुलकीचा गारवा सापडतो. तुमच्यासाठी अशी एखादी मावशी आली आहे का कधी, की तुम्हीच कोणासाठी ती मावशी झाला आहात? माणुसकीचा गारवा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.